तूप, आलं लसूण पेस्ट, 3 बारीक चिरलेले कांदे, 1 बारीक चिरलेला टॅमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, पनीरचे क्यूब्स, धनेपूड, मिरची पावडर, मिक्स भाज्या आवडीनुसार, फोडणीसाठी तेल. मी इथे फोडणीसाठी तेल घालत आहे. 1 चमचा तूप घालत आहे, त्याच्याने चव वाढेल. तुम्ही बघू शकता तेल व तूप चांगलं तापलेलं आहे. आता यामध्ये थोडं जिरं घालूयात, बारीक चिरलेला कांदा व कढीपत्ता घालूयात. कांदा छान परतून घ्यायचा आहे. बारीक चिरलेला टॅमॅटो घालूयात, छान परतून घेऊयात. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात. थोडीशी हळद घालूयात, 1 चमचा घरगुती मसाला घालूयात, गरजेनुसार लाल तिखट घालूयात, 1 चमचा धनेपूड घालूयात. आता सर्व मसाले छान परतून घेऊयात. आता मिक्स भाज्या घालूयात. मी इथे वाटाणे, शिमला मिरची, गाजर, फ्लावर आणि बटाटा घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. भाजी शिजतेल इतकं पाणी घालायचं आहे. आता झाकण ठेवून भाजी छान शिजवून घ्यायची आहे. चवीपुरते मीठ घालूयात. भाजी छान मिक्स करून घेऊयात. आता झाकण ठेवूयात आणि भाजीला छान वाफ काढून घेऊयात 2 मिनटं. तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली आहे. आता आपण स्मॅशरने भाजी छान स्मॅश करून घेऊयात. भाजी छान स्मॅश झालेली आहे. इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण भाजी थोडी सुकलेली होती. भाजी छान ढवळून घेत आहे. पनीर किसून घालूयात. तुम्हाला हवं तर तुम्ही पनीरचे छोटे क्यूब्सही टाकू शकता. भाजी छान मिक्स करून घेऊयात. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. गरमागरम व्हेज खिमा रेडी आहे. पावासोबत खूप छान लागतो. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, घंटी वाजवायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा रेसिपी पोस्ट करेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटेल. धन्यवाद.